मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीला सगळ्यांसमोर खोटं बोट लावून फिरावं लागत असल्यामुळे नंदिनी ही स्वतःला अभागी आणि स्वतःला खूपच मोठी दोषी समजत असते आणि नंदिनीचे हेच असहाय्य दुःख आणि तिच्या मनाला होणाऱ्या वेदना पाहून जीवा मात्र वरून वरून जरी हसता खेळता वाटत असला तरी त्याच्या मनाला आतून मात्र खूप वेदना होत असतात, कारण त्याने सुद्धा लवकरच बाबा होण्याचे स्वप्न पाहिलेलं असतं. पण नियतीने मात्र ह्या दोघांचं हे सुख अगोदरच हिरावून घेऊन जसं पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात सुख दिलं तसंच जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात मात्र दुःखच दुःख दिलेलं असतं. आणि आता हेच दुःख मनात ठेवून नंदिनी रडत रडत जीवाला म्हणते की जीवा, आता तुमचं बाबा होण्याचं स्वप्न मी कधीच पूर्ण करू शकणार नाहीये आणि त्यामुळे जेव्हा मी तुमच्याकडे पाहिलं ना की माझ्या मनाला अगदी प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे जीवा, मला तर ना आता ह्या खोट्या प्रेग्नन्सीचा खूपच कंटाळा आलाय, कारण आपण दोघांनी कितीही माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक असंच लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते आता जसं माझ्या आईला समजलंय ना अगदी तसेच पुढे जाऊन हे घरातील इतरांना एक ना एक दिवस नक्कीच समजेल जीवा. तेव्हा आपल्या दोघांचं काय होईल? त्यामुळे जेव्हा आता मला असं वाटतंय की हे खोटं नाटक करण्यापेक्षा माझ्या वाट्याला आलेल्या वांजोटेपणाचं हे जे सत्य आहे ना हे घरातील इतरांना सगळं खरं खरं सांगून टाकून मोकळं होऊया. यावर आता जीवा नंदिनीची समजूत काढत म्हणतो की नंदिनी, हे बघ, अगं तू अशी हार मानू नकोस. तुझ्या ह्या कठीण काळामध्ये मी तुझ्या सोबत आहे हे तू विसरलीस का? तर आता जीवा असे म्हणताच नंदिनीला मात्र खूप मोठमोठ्याने रडायला येतं. त्यानंतर नंदिनीचा कंठ दाटून आल्यामुळे नंदिनी अलगदपणे तिचं डोकं जीवाच्या खांद्यावरती ठेवून खूपच इमोशनल होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की नंदिनीच्या वाट्याला आलेले हे दुःख तिने मोठं धाडस करून हे एकदाच सांगून तिच्या मनावरील ओझं तिने कमी केलं पाहिजे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा.